सोलापूर अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळे मंगण फेकून व जीवे मारण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला करण्यात आला। या घटनेचा तीव्र निषेध आज पन्हाळगडावर राम मंदिर बस स्थानक येथे नागरिक व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला। यावेळी तहसीलदार माधवी शिंदे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट रवींद्र तोरसे यांनी हा हल्ला लोकशाहीचा अपमान असल्याचे सांगितले, तर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मधुरा कुराडे यांनी हा हल्ला फक्त व्यक्तीवर नव्हे तर बहुजन विचारांवर असल्याचं स्पष्ट केले। प्रवीणदादा हे मराठा आरक्षणासाठी व युवकांसाठी सातत्याने झगडत असल्याने त्यांच्या पाठीशी पन्हाळवासी ठामपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं। कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष, महिला कार्यकर्त्या, पोलीस पाटील संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाबाज मुजावर, पन्हाळा। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।